सेशन मध्ये आपण पाहिलं होतं, मागच्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं काउंटिंग फिगरचे काही प्रकार, ज्याच्यामध्ये आपण मोजायला सुरुवात केली होती त्रिकोणांना. सो आज आपण त्याच्या पुढचे काही व्हरायटी बघूया त्रिकोणांमध्ये नेमके कोणते आहेत. सो आपण काउंट करणार आहोत तर ट्रायंगल. सो ट्रायंगल मध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे काही भाग आहेत. सो असे काही उदाहरण आहेत, जरा बघूया आपण. मी कालच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ज्या वेळेला तुम्हाला त्रिकोण मोजायचे असतात, ज्या वेळेला तुम्ही लोक त्रिकोण मोजाल तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्रिकोणामध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे सेक्शन असतो आणि दुसरा असतो बेस. सो आता प्रत्येक वेळेला काय होणार आहे मित्रांनो, की नवीन नवीन वेळेला आहे ना, नवीन नवीन प्रकारच्या आकृत्या येणार, तो फॉर्म्युला लक्षात नाही ठेवता येणार. ठीक आहे. सो फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात राहणार आहे तर चांगली गोष्ट आहे, मात्र जर तुम्ही त्याच्या मागचा कन्सेप्ट शोधला, जर त्याच्या मागचं लॉजिक शोधलं तर फॉर्म्युला पाठांतर करायची गरज नाही. इव्हन एक्झामला तुम्ही विसरला तरी तुमच्याकडे पॅटर्न आहे, तुम्हाला माहिती की काउंटिंग कसं केलं जातं. सो बघूया आपण. मी काउंट करतोय नेहमी सारखं, व्यवस्थित जरा लक्ष द्या इकडे. याला मी आता नाव देतोय ABCD आणि E. सो काउंटिंग करूया. सो काउंटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या डायग्राम मध्ये जिथून सेक्शन निघाले, जिथून लाईन्स निघाल्यात त्याला ते बिंदू महत्वाचे आहेत. आलं लक्षात, ते बिंदू महत्वाचे आहेत. मग या ठिकाणी महत्वाचा आहे A आणि D. का महत्वाचा आहे? कारण A मधून सेक्शन निघालेत, D मधून सेक्शन निघालेत, म्हणून हे दोन सेक्शन आलेत आणि हे दोन सेक्शन आलेत. आलं लक्षात. ज्या बिंदूतून एक्स्ट्रा लाईन बाहेर निघतील तर तिथून काउंटिंग सुरू करायची. मी मोजतोय, जरा व्यवस्थित लक्ष द्या. सो मी काउंट करताना इथे असं लिहितोय फ्रॉम A, मी फ्रॉम A असं लिहितोय. सो ABC आणि पुढचा आहे ABD, पुढचा आहे ABD. हे एकूण झाले दोन त्रिकोण, A पासून सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आहे ABCचं, B चं काम आटोपलंय. आता नंतर आहे ACD, नंतर पुढचं आहे ACD. बस संपलं. सो हे आलेत 1 + 2 बरोबर 3 त्रिकोण आलेत. म्हणजे ज्यावेळेला मी A पासून काउंटिंग सुरू करतो त्यावेळेला मला 3 त्रिकोण मिळतात. आता फ्रॉम D, आता D पासून जर सुरू केलं तर काय होणार बघा. सो DAE, DAC हे आहेत दोन त्रिकोण. आता खाली यावं लागणार आहे. सो DEC बरोबर एक सेम दिसतंय. सो 1 + 2 = 3. आणि जर तुम्हाला विचारलं असणार आहे की मग टोटल ट्रायंगल किती आहेत, सो टोटल ट्रायंगल जे आहेत हे इकडचे 3 आणि इकडचे 3 = किती आहेत? 6. आन्सर 6 काढले. मात्र तुमच्यातल्या भरपूर विद्यार्थ्यांना या गोष्टींची जाणीव झाली असेल की सर आन्सर 6 नाहीये. आन्सर जे आहे ते आन्सर 6 नाहीये. का नाही? जरा त्याच्या मागचं रिझन जरा चेक करूया. जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल, जर तुमचं लक्ष असणार आहे माझ्या काउंटिंग कडे, तर बघा मी हा एक त्रिकोण मोजला होता ACD. हा मी A पासून सुरुवात केली होती ACD, आणि ज्यावेळेला मी D पासून मोजायला सुरुवात केली त्यावेळेला मी म्हणालो DAC. बघा इथे लिहिलं आहे DAC. सो नावं जरी बदललेले मात्र बंदिस्त आकृती तर तीच राहणार आहे. सो त्याच्यामुळे हा ACD आणि DAC म्हणजे हा त्रिकोण डबल मोजला गेला 2 वेळेस. हा एकच वेळेस मोजला जायला हवा होता, हा एक्स्ट्रा एक वेळेस मोजला, म्हणून जे आन्सर आलंय त्याच्यातून ते एक्स्ट्रा काढून टाकलं तर तुमचा आन्सर काय राहणार आहे? 5. सो याचा अर्थ या डायग्राम मध्ये एकूण आहेत 5 त्रिकोण. पण प्रॉब्लेम असा आहे की मला जर हे कधी मोजायचं असेल तर मी फक्त एकच आकृती घेतली सध्या, आणि एका आकृतीवरतून लॉजिक पकडता नाही येणार. ठीक आहे. सो लॉजिक पकडता येण्यासाठी आपल्याला अजून एखादी मला डायग्राम घ्यावी लागणार आहे. मी डायग्राम लिहितोय, जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके. सो सपोज अशी एखादी आकृती आहे. ओके. सो मला काउंट करायचंय, मला माहिती नाही नेमकं लॉजिक काय. सो मी काउंट करणार आणि काउंट करण्यासाठी तुम्हाला नावं द्यावी लागतील. सो ABCDEF, हा G आणि हा आहे H. सो काउंटिंग करूया. सो पुन्हा कोणते कॉर्नर लक्षात ठेवायचे, याला शिरोबिंदू असं म्हणतात मराठीतून, पण काही गरज नाही, तात्पुरतं त्याला कॉर्नर म्हणा. ठीक आहे ना. ओके. सो काउंट करूया. सो फ्रॉम, मला इथं लिहिणं गरजेचं आहे, फ्रॉम A वरतून ABC हा पहिला आला, त्याच्यानंतर ABD हा दुसरा आला, ABE. पॅटर्न ब्रेक करू नका, लक्षात ठेवा, पॅटर्न ब्रेक नका करू. सो ABC
ABD, ABE आणि शेवटचं आहे ABF. सो हे ए पासून जे सुरू होतात ते आहे 4. बीचं काम आटोपलंय, सी वर जायचंय. सो पुढचं आहे ACD, नंतर आहे ACE, ACF, ACF. हे आहे 3. सी आटोपलाय, डी वर जायचंय. सो ADE, ADE आणि ADF, ADF हे आहे 2. आणि पुढचा AEF, AEF हे आहे 1. ओके, हे जे आपण काउंट केलेत हे फ्रॉम ए वरतून सुरू झालेले होते. ओके, आता आपल्याला पुढचं मोजायचंय फ्रॉम या पॉइंटला नाव दिलं होतं आपण F. सो फ्रॉम F. सो F पासून काउंट करताना जरा मी इथे लाईन्स ड्रॉ करतो. ठीक आहे, आपण मोजूया. सो F वरतून काउंट करताना सो FAG पहिला आला, FAG, FAH, FAH आणि पुढचं आहे FAE. हे किती आले? हे आले 3. ओके, त्याच्यानंतर FGH, FGH, FGE हे आले 2. आणि पुढचं आहे F, बघा FGH पण झाला, FG आणि E पण झाला. ठीक आहे, त्याचे 2 आले. आता खाली यावं लागणार. सो FHE, FHE हा आला 1. सो पुन्हा जर इकडे बघितलं सो इथे 1 + 2 + 3 + 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि किती होतात 10. इकडे बघा इथे आहे 1 + 2 + 3, 3 आणि 2 5 आणि किती होतात 6. मग इकडे ज्यावेळेला आपण टोटल ट्रायंगल केले तर या दोघांची आपल्याला काय करावी लागली? ऍडिशन करावी लागली. ठीक आहे, सो टोटल ट्रायंगल इज इक्वल टू 10 + 6. अगेन सेम थिंग, सेम फंडा. हा दिसतोय AEF. आता मी ज्यावेळेला शिकवतोय ना तर तुमच्यातले काही सिरियस मुलं आहेत, सगळे सिरियस आहेत, मात्र त्यांच्यातले अजून काही सिरियस, त्यांना या गोष्टींची जाणीव लगेच झाली की सेम घडतंय काहीतरी. AEF ह्याच्यात पण आला आणि FAE याच्यात सुद्धा आलाय. सो याचा मी तुम्हाला हे समजवतोय, पॅटर्न कळतोय आम्हाला. मग हा पॅटर्न समजला ना तर आपण याच्यामध्ये काहीतरी टेक्निक लावू शकतो. आपण ऑब्झर्वेशन करूया, जरा बघूया. सो 10 + 6 किती आलेत? हे 16. पण खरं आन्सर किती आहे? 16 - 1 बरोबर आन्सर आहे तुमचा 15. सो याच्यामध्ये आहेत 15 त्रिकोण आणि याच्यामध्ये आहेत एकूण 5 त्रिकोण. ओके, इथपर्यंत कळालं? जे सांगितलं हे बेसिकली प्रूफ केलं, आलं लक्षात? आता मला हेच उदाहरण, आता मी विश्वास आहे की एक्झामला मला इतकं लिहिणं पॉसिबल नाहीये, पण समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तर रिकामं बसण्यापेक्षा, आणि जर तुम्ही पॅटर्न वाईज काउंटिंग केली तर याला वेळ नाही लागत. जर पॅटर्न वाईज काउंटिंग केली तर वेळ लागत नाही. ओके, सो आपण बघूया नेमकं टेक्निक काय चालू आहे. थोडं ऑब्झर्वेशन करा. 2 वरतून 1 वर आलेत, पुन्हा 2 वरतून 1 वर आलेत, 4 3 2 1 आलेत, 3 2 1 आलेत. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये पार्ट 1 मध्ये की ज्या वेळेला सेक्शन येतात त्याच वेळेला उतरता क्रम येतो 1 पर्यंत. सो 10 9 8 7 6 5 4 3 2 1, 6 5 4 3 2 1. ज्या वेळेला उतार हा एकावरती संपला, थांबला, त्यावेळेला त्याच्यामध्ये सेक्शन असतात. सेक्शन्स लक्षात ठेवा. ओके, सो मी हे पुसतोय, जरा लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे ना? सो आता आपण हेच आन्सर बघूया की आन्सर येतं कसं आहे. थोडंसं लॉजिक लावूया. ओके, थोडंसं लॉजिक लावायचं आपल्याला. जरा बघूया आपण याचा आन्सर कसं येणार. सो सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, हा जो सगळा प्रकार आहे हा आहे तुमचा सेक्शन आणि बेस वरती. तात्पुरता हा विचार करा की ज्या वेळेला सपोज हा बिंदू आहे तुमचा ए मधून ज्या वेळेला एखादी लाईन नाही म्हणत, त्याला म्हणतात रेषाखंड, सेगमेंट असं म्हणतात. ज्या वेळेला ए मधून एखादा रेषाखंड निघतो आणि तो ज्या वेळेला एखाद्या समोरच्या लाईनीवर जाऊन थांबतो, त्याच्या पुढे नाही जात, ज्या वेळेला त्याच्यावर जाऊन थांबतो तर ज्या लाईनीवरती, ज्या रेषेवरती तो थांबतोय, ज्या बाजूवर थांबतोय त्रिकोणाच्या, ती बाजू म्हणजे तुमचा बेस असते. म्हणजे या ए बिंदूसाठीचा बेस काय आहे? BD. सो BD इज अ बेस फॉर ए. त्याच्यानंतर सेम डी मधून पण तर निघालाय ना, हे काय, हे बघा डी मधून पण तर निघालाय आणि कशावर जाऊन थांबलाय? या AC वरती. म्हणजे AC हा बेस आहे, कोणासाठीचा आहे? तो D साठीचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे
की याच्यामध्ये दोन बेस आहेत. हा मग आता मी पुन्हा एक काम करतोय. मग याचा अर्थ असा आहे फ्रॉम ए वरतून बघायचंय. ए वरतून बघायचं झालं तर बेस कुठला आहे ए साठी? ए साठी बेस कुठला आहे? या ए साठी बेस काम करतोय बी आणि डी चा. बीडी इज अ बेस. मग मागच्या वेळेस नुसार त्या बीडी वरती एकूण सेक्शन किती तयार झालेत रे? सेक्शन किती आहेत? हा एक सेक्शन आणि हा एवढा दुसरा, हा एवढा दुसरा. काहींचं म्हणणं आहे की सर त्याच्यातून तर लाईन पास झाली, त्या लाईनीकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. आला लक्षात? तो सेक्शन आहे, त्या सेक्शन मधून लाईन पास झाली, रेषाखंड पास झालाय. सो एक आणि हा दोन. सो सेक्शन किती आले? दोन. आणि मग आपण काय करतो? सेक्शन मिळाल्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 2 म्हणजे आन्सर किती येत आहे? 3 आला. ओके. सो पुढे आता हे झालं ए वरतून. आता सेम फ्रॉम डी वरतून चेक करायचंय. मग या डी साठीचा बेस काय आहे? पॉइंट डी साठी म्हणजे या व्हर्टेक्स साठी डी साठी बेस काय आहे? तर एसी. एसी वरती सेक्शन किती आहेत? या एसी वरती सेक्शन आहे हा एक आणि हा दोन. अगेन देर आर द टू सेक्शन. आणि सेक्शन मिळालं का आपण काय करतो? 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 2. 2 2 कॅन्सल, 3. म्हणजे ए वरतून 3 त्रिकोण बनतात आणि डी वरतून 3 त्रिकोण बनतात. म्हणून टोटल ट्रायंगल इज इक्वल टू 3 + 3 6 आलेत. मात्र आपला आन्सर 6 नाहीये. त्याच्यातून आपल्याला काय करावं लागणार आहे? 1 मायनस करावं लागेल. कोणतंही सूत्र नाहीये, कुठलेही शॉर्टकट नाहीये, बस हा एकच फंड आहे. सो 6तून 1 गेला 5. सो मला एक प्रामाणिकपणे उत्तर द्या की जर समजा मी तुम्हाला हे डायरेक्ट सांगितलं असतं तर तुम्हाला तुमची मेंटॅलिटी काय? शॉर्टकट म्हणजे जे कमी जागेत येतं ना ते शॉर्टकट्स आहेत. सो हा कचरा काढून बाहेर फेका, याला शॉर्टकट नाही म्हणत. जर मी तुम्हाला हे आधी सांगितलं असतं ना मित्रांनो तर काम वाचलं असतं सांगणाऱ्याचं, पण तुम्हाला कळालं काही नसतं. या डायग्राम मध्ये जर ठराविक जरी चेंजेस केले असते ना तरी हा प्रकार वापरता नसता आला. मग चेंजेस काही असू शकतात. कोणते? आपण हळूहळू पुढे गेल्यानंतर बघूया की चेंजेस काय असतात. सो कळत आहे नेमकं काय? आता हे मी का करू शकलो? कारण मला पॅटर्न समजला. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पुन्हा हा ए आहे आणि हा काय आहे? एफ आहे. जर थोडं आता याच्यामध्ये एक नवीन गोष्ट सांगतो, जर थोडं लॉजिक जर असेल तर बाकीच्या बिंदूंचं कामच नाही आता काही. तुम्हाला दोनच गोष्टी आहेत. तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जिथून सेक्शन निघाले ते पॉइंट आणि ज्या बेसवरती गेले त्या बेसचे नावं, बस दोनच गोष्टी आहेत. सो इथे पुन्हा लिहूया फ्रॉम ए साठी किती आहेत? ए साठी बेस कोणता आहे? हा, मग ए साठीचा जो बेस आहे तो बेस आहे बी एफ. हेच नाव देतोय. बी एफ हा बेस आहे. बी एफ इज अ बेस. हा बी एफ बेस आहे. मग त्या बेस वरती एकूण सेक्शन किती आहेत? 1 2 3 आणि हा संबंध आहे 4 आणि म्हणून 4 आहे तर काय करतो? 4 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन 2. बे 1 बे, बे 2 4 आणि 5 2 किती होतात? 10. म्हणजे याच्यावरतून जे त्रिकोण तयार होतात ए वरतून तर ते होतात 10. त्याच्यानंतर आहे फ्रॉम एफ. फ्रॉम एफ हा एफ आहे. सो एफ साठी बेस म्हणून कोण काम करतोय बघा बरं का. एफ मधून ज्या सेगमेंट निघाल्या, ज्या रेषाखंड निघाल्या त्या बरोबर यावर जाऊन थांबल्या आणि हा आहे एई. सो एई हा बेस म्हणून काम करतोय डी साठी. सो सेक्शन्स किती आहेत याच्यात? सो विचार करा, ए वरती सेक्शन किती आहेत? 1 2 3. सो देयर आर 3 सेक्शन्स आणि म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन 2. बे 1 बे, बे 2 4 आणि 3 2 किती होतात? 6 होतात. म्हणून या केस मध्ये टोटल ट्रायंगल इज इक्वल टू हे 10 आणि ते 6 16. 16 नाही होत, 16 मधून एक कमी करावं लागेल आणि म्हणून आन्सर किती आपलं? 15. सो तुम्ही दोन्ही गोष्टी कम्पेअर कधी केला तर तुम्हाला कळणार की आन्सर खूप सोपं आहे. आलं लक्षात? हे लिहिणं खूप महत्वाचं. हे सध्या तुम्हाला जर नाही लिहिलं तुम्हाला कळणार नाहीये. सो लेक्चर करत असताना हातामध्ये पेन आणि पेपर ठेवणं फार गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा टेक्निक सांगणार आहेत की ज्या शॉर्टकट म्हणण्यापेक्षा त्या लॉजिकली डेव्हलप होणार आहेत. आलं लक्षात? आज उद्या जर तुम्ही अधिकारी झालात आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारलं की हे नेमकं येतं कसं आहे, सो किमान तुम्हाला सांगता तरी आलं पाहिजे की पॅटर्न म्हणजे काय, व्हॉट इज अ पॅटर्न. आलं लक्षात? ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पल मध्ये बघा, हे एवढे नावं द्यायची गरज, फक्त नावं द्यायची गरज नाही, प्रकार सेमच करावा लागणार. ओके, सो बघूया आपण.
सो बघा, समजा मग तुम्हाला ही अशी डायग्राम दिलेली आहे, ओके. सो जर विचारलं असेल की या डायग्राम मध्ये एकूण ट्रायंगल किती, त्रिकोण किती आहेत, सो कशाला नाव द्यायचे? याला मी नाव दिलं ए, याला मी नाव देतोय, याला बी, हा इथे नाव देणं गरजेचं आहे सी, आणि याला नाव देतो आहे मी डी. फक्त यांना नाव देणं गरजेचं आहे, बाकी कशालाही नाही. ए बी सी आणि डी, बस यांनाच. हा, मग आता पुन्हा लिहिताना काय करावं लागणार आहे? फ्रॉम ए. ए साठी बेस कोणता आहे? व्यवस्थित विचारा स्वतःला, ए साठी बेस कुठला आहे? तर बीडी हा बेस म्हणून काम करतोय. सो हियर बीडी ऍक्ट्स, बीडी इज प्ले द रोल ऑफ बेस. आलं लक्षात? तो बेस आहे. हा, मग आता पायाला बेस आला, त्या बीडी वरती सेक्शन किती आहेत रे? त्या बीडी वरती सेक्शन किती आहेत? 1 2 3 4 5, आणि हा संपूर्ण 6. मग 6 आहे म्हणून 6 मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन 2. सो बे एक बे, बे त्रिका 6 आणि 7 त्रिका किती होणार आहेत? 21. हे 21 आहेत, ठीक आहे ना? 21. आता हे झालं ए साठी. मग आता या साईडला बघायचंय फ्रॉम डी. डी वरतून काय येत आहे? सो डी वरतून विचार करताना डी साठी बेस कुठला आहे? ए सी दिसतोय, या लाईनी निघून एसी वर थांबलेल्या आहेत. सो एसी इज अ बेस. हा, मग एसी वरती सेक्शन किती आहेत? एसी वरती सेक्शन किती आहेत? 1 2 3 4 5 आणि हा 6. ते बाय डिफॉल्ट सेम घेतल्या गेलं तर लक्षात ठेवा, नाही तर लॉजिक नका लावू की 6 6च असतात, असं काही नाहीये, ठीक आहे? सो 6 मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन 2. सो बे एक बे, बे त्रिका 6, 7 त्रिका 21, आणि म्हणून सो टोटल ट्रायंगल इज इक्वल टू इकडचे 21 प्लस इकडचे 21 किती होतात? 42. त्याच्यातून एक मायनस करावं लागणार आहे. सो टोटल जे आहे ते किती आहे? 41. काहींचं म्हणणं आहे की तुम्ही हे आम्हाला शिकवायला हवं. मी तुम्हाला तेच सांगतो, याची गरज नाही, त्याच्या आधीची गरज आहे. ते आल्यानंतर हे फार इझी होऊन जातं. याला लक्षात, फार इझी होतं, आणि इंटरनली थोडासा कॉन्फिडन्स वाढतो की आपण काहीतरी वेगळं शिकतोय आणि ऍक्च्युअली आपण शिकतोय, ठीक आहे? सो हा झाला एक टाईप. चला आपण आता पुढचा टाईप. टाईप्स खूप सारे, प्रत्येक टाईपला नावं देता येणार नाहीत, पण मी फक्त बोलतोय. सो आय होप सो की कळालं असणार आहे. नेक्स्ट बघूया. सो आता असे काही त्रिकोण मोजावे लागतात की त्रिकोणात त्रिकोण येतात. फॉर एक्झाम्पल असं एखादं असेल, ही डायग्राम आहे आणि ही आहे आकृती. ओके, ही डायग्राम आहे. तुम्हाला विचारलं की एकूण किती आहेत? मी आतापर्यंत जितके त्रिकोण मोजलेले आहेत, हे त्रिकोण मोजत असताना मी अल्फाबेटिकली नावं दिलेत, ए बी सी डी पी क्यू आर. फक्त अल्फाबेटच वापरता येतात का? सो नाही, काही गरज नाही. देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ अल्फाबेट्स ऑर लेटर, की लेटर्स वापरावं लागणार आहे असं काही नाही. मी नंबर वापरून सुद्धा मोजू शकतोय. कसं? मी जरा समजून सांगतो, लक्षात ठेवा. टेक्निकली लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तुमच्यासाठी कामाचा आहे. जर वेगळ्या टाईपची आकृती आली तर तुम्हाला मोजता येणार या पद्धतीने. मग काम करायचं, तुमच्या डोळ्यांना या डायग्राम मध्ये जे सेपरेट सेपरेट त्रिकोण दिसत आहेत, जे त्रिकोणाचे कप्पे दिसत आहेत, त्यांना डायरेक्ट अंक द्यायचे, 1 2 3 देऊन टाकायचे. बघा, 1 2 3 4 दिले. ओके, सो याचा अर्थ आता मेन प्रोसेस काय आहे तात्पुरता विचार करायचा. सो 1 2 3 आणि हे 4 आले. मग आता एक गोष्टींचा विचार करा, हा सिंगल अंक जो आहे, सिंगल अंक म्हणजे सिंगल डिजिट, सिंगल डिजिट किंवा 1 डिजिट. सिंगल डिजिट हे किती त्रिकोण दर्शवतात? म्हणजे हा एक ज्याच्यात लिहिलाय तो एक, हा एक अंक हा एक त्रिकोण दर्शवतोय. 3 हे किती त्रिकोण दर्शवतात? 3 त्रिकोण दर्शवतात. 2 हे किती त्रिकोण दर्शवतात? तर 2 त्रिकोण दर्शवतात. सो सिंगल डिजिट मुळे आपल्याला किती मिळतात? 4 त्रिकोण मिळतात. सिंगल डिजिट मुळे आपल्याला 4 त्रिकोण मिळाले. मग आता वाढवत जायचे, सिंगल डिजिट होते. मग आता मला एक गोष्ट सांगा, 2 डिजिट एकत्र केलेत किंवा 2 डिजिटला जर आपण कंबाईन केलं तर एक त्रिकोण मिळतो का? फॉर एक्झाम्पल 1 आणि 4 या जर आकृत्या एकत्र केल्या तर एक त्रिकोण आहे का? बघा बरं का, हा एक त्रिकोण आहे का? असा नाही. बघा, हा आहे का? हा पण नाही. हा आहे का? नाही.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला मी 2 डिजिटचा एकत्र विचार करतो त्यावेळेला मला एकही त्रिकोण नाही सापडत. ओके, पुढे 3 डिजिट, 3 डिजिट एकत्र केल्यानंतर मिळत आहेत का रे? 1 4 3 हा त्रिकोण आहे का? हा असा त्रिकोण आहे का? नाही. आलं लक्षात? हा त्रिकोण नाहीये. सो 0 म्हणजे कुठेच नाही मिळणार तुम्हाला जर तुम्ही मोजलं तर. हा 4 डिजिट एकत्र केल्यावरती मिळतात का? 4 डिजिट एकत्र केले तर मिळतात का? 1 2 3 4 हा काय? हा मिळाला ना, अखंड एक, संपूर्ण एक मिळाला, फुल टोटल. सो तो एक मिळाला. सो म्हणून टोटल किती आहे? सो 1 + 4 इज इक्वल टू किती आहे? 5. राहील लक्षात? सो अशा प्रकारच्या ज्या वेळेला तुम्ही एखाद्या आकृतीला, ओके, सो ज्या वेळेला तुम्ही एखाद्या आकृतीला अंक देऊन मोजतात त्यावेळेला डोक्यामध्ये गोष्ट फिक्स ठेवायची. मी फक्त हे या आकृतीत नाही, कोणत्याही आकृतीत सांगतो, जर नंबर देऊन मोजत असाल तर एक अंकामुळे एक अंक स्वतः किती त्या प्रकारच्या आकृत्या दर्शवणार. जर 2 अंक एकत्र घेतलेत तर किती होतात, 3 अंक एकत्र आलेत तर एखादी डायग्राम तशी तयार होते का त्रिकोणासारखी, वगैरे वगैरे काय असेल तर, आणि सो ऑन. ओके, सो तुम्हाला कळत असणार की सगळ्याच अंकांमुळे काही आकृत्या तयार नाही होत, काही काहींमुळे तयार होतच नाही, म्हणून ते 0 आहेत. ओके, सो हे तुम्हाला काउंटिंग करावं लागणार आहे. पुढचा एक प्रकार बघूया. आता हा झाला एक डायग्राम. जर आपण सेकंड डायग्राम बघूया, एक पुढची डायग्राम अशी आहे, हा त्रिकोण आहे. ओके, हा त्रिकोण, आणि या त्रिकोणामध्ये अजून एक त्रिकोण, या त्रिकोणामध्ये अजून एक त्रिकोण. शॉर्टकट सांगेल मी नंतर, फक्त लक्ष व्यवस्थित द्या. काय करणार मित्रांनो, अगेन 1 2 3 4 5 6 आणि हा काय आहे 7. ओके, सो सिंगल डिजिट, सो सिंगल डिजिट, सिंगल अंक, एक एक अंक किती तुम्हाला त्रिकोण दर्शवतायत, तर एक एक, एक हा एक त्रिकोण दर्शवतो, 2 हा दुसरा, 3 हा तिसरा, म्हणजे असे टोटल किती आहेत 7. एक एक अंक जर विचार केला तर 7 त्रिकोण मिळालेत. मग आता विचार करा, 2 डिजिट एकत्र जशी इथे होते, जर 2 डिजिटचा एकत्र विचार केला, 6 आणि 3 हा काय त्रिकोण झाला का? नाही. 1 आणि 4 हा काय त्रिकोण झाला का? नाही. सो 2 मुळे मिळत नाही, 3 मुळे विचार करा. 1 5 3 5 हे पण नाही. 4 डिजिट एकत्र येतात का रे? 4 डिजिट मुळे होतो का तयार? बघा बरं का इकडे 4, 1 2 3 4 नाही, हा त्रिकोण नसतो. 1 2, काहींचं म्हणणं की 1 2 3 4 हा आहे की 4 एकत्र आल्यामुळे त्रिकोण तयार होतो का? जरा विचार करा. तिघांमुळे तर होत नाही, याच्यामुळे बनतोय का? विचार करा. हा बघा, एक हा सापडलाय 4 एकत्र आल्यामुळे. 3 पण नाही, मग 4 डिजिट, म्हणजे ज्यावेळेला 4 डिजिट एकत्र येतात, ज्यावेळेला 4 डिजिट एकत्र येतात 1 2 3 4, त्यावेळेला आपल्याला एकच मिळाला, एकच मिळाला, बाकी कुठला मिळाला नाही. मग 5 डिजिट एकत्र झालेत का? नाही. 6 एकत्र होतात का? तर नाही. 7 एकत्र होतात का? हो. 6 पण नाही मिळत, 7 एकत्र झाल्यानंतर मिळतात, तुम्ही मोजू शकता. म्हणजे आम्हाला 7 डिजिट एकत्र येतात, म्हणजे हा संपूर्ण 7च्या 7 मिळून एक त्रिकोण तयार होतो. हा एक 7च्या 7 मिळून एक त्रिकोण तयार होतो, आणि हे टोटल किती आहेत? सो 7 8 आणि हे टोटल झालेत 9. सो 1 + 1 + 7 हे झाले तुमचे 9 त्रिकोण. ओके, अजून आकृत्या वाढवतोय, थोडे अजून एक्सपांड करूया. समटाइम्स असं दिलेलं असतं. ओके, आपण आता हा प्रकार बघितला, त्रिकोणात त्रिकोण बघितला आता चालूच, आणि अजून त्याच्यामध्ये त्रिकोण, अजून त्याच्यामध्ये एक त्रिकोण. आता काहींचं म्हणणं की सर बस झाला, आता शॉर्टकट सांगा. सो शॉर्टकट कडे बघूया आपण, पण थोडं तिकडे लक्ष नंतर देऊया, पहिले आता इकडे बघा. सो हे तुम्हाला कळालं असणार आहे, सिंगल डिजिट हे मोजायचे मित्रांनो, आलं लक्षात? जर वेगळी आकृती आली तर काउंट करा. सो शॉर्टकट बघा, काय टेक्निक्स याला काय आहे. सो टेक्निक अशी आहे, मी पुसतोय, टेक्निक सांगतो बघा. आपण शॉर्टकट बघूया, नेमकं शॉर्टकट काम कसं करतं. एकदम सोपं आहे. मी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघितल्या, पण एकदम साधं वापरायचं. उदाहरण खूप सोपं आहे, अवघड करायचं नाही, किचकट नाही करायचं, सिंपल फंडा ठेवायचा. टोटल अंक किती आहेत याच्यात वापरलेले? 4. सो टोटल ट्रायंगल इज इक्वल टू, एकूण अंक किती वापरलेत? 4. आणि त्या एका मोठ्या त्रिकोणामध्ये, त्या मोठ्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण दिसत आहेत आपल्याला? एकच दिसतोय ना, म्हणून 1 ऍड करायचा. झालं? काही ना शॉक लागला असेल, थोडं पुढे बघूया. पुन्हा सांगतोय, रिलॅक्स. एकूण किती अंक दिसत आहेत? 7.
आणि मोठ्या त्रिकोणाच्या मध्ये किती त्रिकोण दिसत आहेत? किती त्रिकोण? हा बघा, हा एक मोठा एक आणि हा त्याच्यामध्ये दोन. किती झालेत? 9. काहींना विश्वास बसत नसेल की अरे ही मेथड आहे. आय होप सो की मेथड तुम्हाला कुठे मिळणार नाहीये. व्यवस्थित लक्षात ठेवा, अशा खूप साऱ्या मेथड्स आहेत की जे तुम्हाला कुठे बुक्स मध्ये मिळणार नाही, कुठेही नाही मिळणार. तुम्ही कुठेही सर्च वगैरे करा. सो हे माझं काम आहे तुम्हाला सांगणं. मला तुम्हाला हे सांगता आलं असतं, मात्र या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये दूरवरती जे मुलं राहत आहेत की ज्यांना इथे येता येत नाहीये, तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. म्हणून जर या टेक्निक जर तुम्ही पोलीस भरतीपासूनच्या मुलांना जरी सांगितल्यात, तर किमान त्यांना 1-2 मार्क मिळाल्यामुळे त्यांचं मेरिट तरी लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, सो प्लीज सगळ्यांना हेल्प करा. हा बघा, इथे काय करणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा काय 10. सो काय करणार? सो टोटल ट्रायंगल इज इक्वल टू किती आहेत? 10 डिजिट झाले तुमचे. 10 डिजिट झालेत. 10 मध्ये किती आहेत? हा बाहेरचा सोडून म्हणतोय, लक्षात ठेवा. हा 1, हा 2 आणि 3. सो 10 आणि 3 किती होतात? 13. मागच्या केस मध्ये 13 होत होते. हा म्हणजे याच्यात 9 झाले, त्याच्यात 5 झाले, त्याच्यात किती आहेत? 13 आहेत. आय होप की मी बोलतोय ते कळत असणार आहे. मेथड खूप सोपी. मी डायरेक्ट शॉर्टकट कडे का जात नाही? काहींचं असं म्हणणं असणार आहे हीच मेथड सांगितली असते तर बरं झालं असतं. बेसिक पासून चालू आहे, जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो थोडं पुढे जाऊया. याच्यातला थोडासा किंचितचा टप्पा मला वाढवायचा आहे. बघा मी काय इन्क्रीज करतोय. त्याच्यासाठी मी ही डायग्राम अशी राहू देतोय, फक्त जरा लक्षात ठेवा. सो अशा काहीतरी आहे त्याच्यात दिलेलं. मी फक्त हे नंबर पुसतोय, थोडा चेंजेस करतात, जास्त नाही. स्लाइड चेंज करूया. ओके, सो कधी कधी अशा लाईन्स दिलेल्या असतात, समटाइम्स अशा या लाईन्स दिलेल्या असतात त्याच्यामध्ये, आणि आपल्याला हे मोजायला सांगतात. ओके, सो मी हे का राहू दिलंय? तुम्ही हा विचार करा फक्त. आकृती तर मागच्या सारखी सेम दिसते. जर मी ह्या लाईन जर कधी पुसल्यात तर तुम्हाला तीच आकृती सापडणार आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी किती तयार झालेत? 5 तयार झालेले होते. सो मी पुसून सांगतो कसं येणार आहे. सो सगळ्यात आधी एक काम करायचं आहे, या लाईन्सचा विचार न करता विचार करायचा. सो 1 2 3 4 आलं लक्षात. सो टोटल ट्रायंगल इज इक्वल टू, हे तर 4 झालेतच, आणि हा मधला होता तुमचा 1, आणि हे असं करून तुमचा आन्सर किती आलं होतं? 5. 5 पर्यंत ओके होतं. सो आता मेन गेम कुठला आहे? तर पुढचा. 5 मध्ये अजून काही वाढलेले आहेत, जरा विचार करा. आता याच्यामध्ये काय झालंय? हा जो एक त्रिकोण आहे, हा वरचा जो तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय, त्याचे 2 भाग झालेत. मग भाग झाले म्हणजे काय झाले? सेक्शन. सेक्शन झाले. मग आपण त्याला नंबर देऊया. समजा हा 1 आहे आणि हा काय आहे? 2. सो हा आहे 1 आणि हा आहे 2. आपण दरवेळेला काय करतो? दोघांची बेरीज करतो ना. 2 अधिक 1 किती होतात? 3. एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही आधी हा असा काउंट केलेला होता. मग ज्या वेळेला तुम्ही हा मोजत होते तर आपण हा संपूर्ण जो दिसतोय ना, हा काउंट केलेला आहे. फक्त आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? एक लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यामुळे त्याचे 2 भाग पडलेत, 1 आणि 2. म्हणून जर तुम्ही 2 अधिक 1 3 करत असाल तर तसं आता करू नका. कारण ज्या वेळेला तुम्ही इथे 2 अधिक 1 करतात, 3 ज्या वेळेला तुम्ही करतात, तर त्यावेळेला तुम्ही या बाहेरच्यालाही मोजतात. ज्या वेळेला तुम्ही 2 अधिक 1 करतात त्यावेळेला 3 होतात, म्हणजे तुम्ही जो बाहेरचा आहे त्यालाही मोजून काढतात. सो त्याला ऑलरेडी मोजलाय तुम्ही आणि तो 5 मध्ये आलेला आहे. हा येतो, सॉरी या 4 मध्ये आहे, लक्षात. म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये तो ऑलरेडी काउंट झालेला आहे. म्हणून हे जे तुमच्या मागचं उत्तर 5 होतं, या 5 मध्ये हा मोजला गेलेला आहे, हा काउंट झाला आहे, हा काउंट झाला आहे, हा पण काउंट झाला आणि हा बाहेरचाही काउंट झालाय. सो 5 प्लस, मग या लाईनमुळे काय झालं? तर 2 तयार झालेत. इथे पण 2 झालेत, इथे पण 2 झालेत, आणि इथे पण किती आलेत? 2 आलेत. सो मग झालेत किती? सो हे आहेत, हे एकूण जे आहेत हे तुमचे 2 आलेत, हे 2 आलेत, आणि हे आहेत 2. सो 2 2 2 एकूण झालेत किती? सो 2 मल्टिप्लाइड बाय हे किती वेळेस आले? 3 ना, 6 झालेत. सो 5 प्लस 6 बरोबर हे किती आलेत? 11 त्रिकोण आहेत.
सो हे बरोबर आहेत 11 त्रिकोण. ठीक आहे. काही मित्र असे की ज्यांना हे कळालं नसणार आहे, पुढे बघा. ठीक आहे ना, सो टेन्शन नाही. ऑलरेडी किती आहेत? 9. ओके. हे जे आहे ही लाईन ज्या वेळेला दिलेली नव्हती त्यावेळेला हे 9 होते. आता आपलं जे आन्सर आहे टोटल ट्रायंगल जे आहे ते किती असणार आहेत? सो 9 प्लस समथिंग. मग समथिंग का वाढले? ही लाईन दिल्यामुळे वाढले. मग ही लाईन दिल्यामुळे हे 2 तयार झालेत, हे 2 तयार झालेत, हे 2 तयार झालेत. सो हा 1 आणि हा 1 हे 2च पकडायचे. दोघांना ऍड केलं का ते 3 होतील. सो 3 पकडायचे नाही का, कारण हा जो आहे हा आपण मोजलेला आहे. या 9 मध्ये आपण एक सलग मोजलेला आहे. मागच्या तुम्ही बॅक जाऊन बघू शकतात. सो हा 9 प्लस मग याचे हे 2 आलेत पुन्हा, हे 2, हे 2 आणि हे 2. सो हे पुन्हा किती झालेत? 6 झालेत. आणि 9 प्लस 6 हे किती होतात? 15 होतात. सेम त्या पद्धतीचं. सो म्हणून या ठिकाणी जे टोटल ट्रायंगल आहे ते किती होतील? 13 प्लस 2 2 2 6 आणि हे किती होतील? 19. सो हे झाले तुमचे 19 ट्रायंगल. तुम्हाला कळत असेल कनेक्शन काय. आपण काउंटिंग केल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं समजत असणार आहे. जे लोक नवीन आलेत त्यांनी लक्षात ठेवा, मागचा व्हिडिओ बघा की नेमकी शिकवायची प्रोसेस काय, व्हॉट इज द मेथड ऑफ पेडागॉगी. याला लक्षात, तुम्हाला माझी टीचिंगची मेथड काय तुम्हाला ती समजणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून व्हिडिओ पाहायचा की नाही पाहायचा हे समजून जाणार. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूया. अशीच काही डायग्राम वगैरे आहे पण थोडे चेंजेस केलेले डायग्राम आहे. फक्त थोडेफार चेंजेस आहेत त्या डायग्राम मध्ये, ते जरा बघूया आपण. सपोज एक डायग्राम आहे अशी दिलेली असेल. आता काहींचं म्हणणं मागे बघितली, थोडे चेंजेस करतो फक्त, जास्त नाही. यस, याच्यामध्ये मोजायला सांगितलं. सो त्याच्या आधी डायरेक्ट या ठिकाणी लिहितोय टोटल ट्रायंगल इज इक्वल टू, डायरेक्ट मोजतोय, लक्षात ठेवा. सो करायचं काय बघा. 1 2 3 4 आणि हा सलग एक 5. आपलं मागच्या सारखंच आहे 5 प्लस. आता घडलं काय, हा जो एक त्रिकोण होता त्याच्यामध्ये सेक्शन झालेत 1 2 3 आणि हा किती आलाय? 4. मग सेक्शन मिळाल्यानंतर आपण काय करतो रे, या सगळ्यांची बेरीज करतो ना. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन 2 बरोबर बे एक बे बे दुने 4 आणि आन्सर किती येतंय? 10. लक्षात आहे थोडं व्यवस्थित. हे 10 आन्सर येतं ना, याचा अर्थ असा आहे की या 10 मध्ये तुम्ही हा शेवटचा एक त्रिकोण सुद्धा मोजलेला आहे. या 10 मध्ये हे जे 10 आहेत, या 10 मध्ये हा शेवटचा जो त्रिकोण आहे, चारींचा जो बंच आहे, बंच, तो सुद्धा हा एकत्र पूर्णच्या पूर्ण काउंट झालेला आहे. हा पूर्ण काउंट झालेला आहे. आणि हा तर तुम्ही 5 मध्ये पण मोजला ना, म्हणजे तो 5 मध्ये एकदा मोजला गेला आणि तो या 10 मध्ये एकदा मोजला गेला. म्हणजे याचा अर्थ काय, मग जर तुम्ही याला 5 मध्ये मोजलाय तर तुम्ही त्याला 10 मध्ये का मोजतायत? म्हणून 10 मधून तुम्हाला एक काय करावं लागणार आहे? मायनस. म्हणून 10 मधून एक गेला का हे एकूण येतात 9. सो मी हे 9 इथे लिहितोय. ओके. प्लस इथे सेक्शन्स बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 आलेत म्हणून 7 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 2 बे एक बे बे चौका 8 आणि 7 चौका 28. हे जे 28 आहे, 28 मध्ये हा संपूर्ण मोठा सुद्धा काउंट झालेला आहे, जो ऑलरेडी काउंट झालेला आहे 5 मध्ये. त्याला मायनस करावं लागणार आहे. आणि ते एकूण आले 27. हा 27 इथे लिहितो. प्लस हा 1 2 3 4 5 हे टोटल आहेत 5 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 2 बे एक बे बे त्रिका 6 आणि 5 त्रिका किती होतात? 15. पुन्हा त्याच्यातून मागच्या सारखा एक वजा करायचा आहे, 14 आलं या ठिकाणी. सो 14 ऍड करायचे. सो टोटल ट्रायंगल किती आहेत? सो 9 अधिक 5 14, 14 आणि 14 होतात 28. सो 27 दुने 54 आणि तो एक 55. सो या डायग्राम मध्ये एकूण जे त्रिकोण आहेत ते किती आहेत? 55 त्रिकोण आहेत. आय होप की मेथड तुम्हाला कळत असणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली समजून घ्या. चला तर मग नेक्स्ट बघूया. आता काही उदाहरणं आपल्याला असे बघायचे आहेत की त्याच्यासाठी मला बोर्ड रिकामा हवाय. बघा चला. सो व्यवस्थित लक्ष द्या. असे काही त्रिकोण आहेत, अशा पण ओके. सो
काही ना या अशा प्रकारच्या त्रिकोणांची जरा उत्सुकता जास्त असते. यस, त्रिकोणात त्रिकोण असतात. त्रिकोणामध्ये काय असतात? त्रिकोण असतात आणि आपल्याला मोजायचे. हे त्रिकोण मोजत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, हे काउंट करताना मी एबीसीडी लिहिणार नाही, हे काउंट करताना मी 1 2 लिहिणार नाही. लिहिले तर चालतील, मात्र काही वेळेस काम हे व्हिज्युअली जरा सोपं होतं. आलं लक्षात? जर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असणार आहे तर व्हिज्युअली जरा सोपं होईल. व्यवस्थित लक्ष द्या, मी काउंट कसं करतोय. आलं लक्षात? आधी आपण काउंट बघूया, मग मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे करायचं काय. सो सगळ्यात आधी तुम्हाला पॅटर्न समजून घ्यायचा. पॅटर्न मोजताना तुम्हाला ट्रायंगल मोजायचे असे, सिंगल ट्रायंगल मोजायचे, ज्यांचं तोंड एकतर वरती असेल टोक किंवा ज्यांचं टोक खाली असणार आहे, सिंगल मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा किती आहे? 9. हा आहे 9. आलं लक्षात? 9 आले. आता तुम्हाला ही अशी डायग्राम काउंट करायची, अशी डायग्राम तुम्हाला मोजायची, अशी डायग्राम. मग आता तुम्ही म्हणत असाल की हे यांना कसं काय कळतं की अशीच डायग्राम मोजायची? सिंपल आहे. आता अशा गोष्टी बघा की एका त्रिकोणामध्ये एक त्रिकोण येतो का आणि आला तर तशी डायग्राम दिसते का, असं मोजायचंय. सो मग अशी डायग्राम बघण्याचा प्रयत्न करा. बघा, ही 1, त्याच्यानंतर हा इथून 2 आणि हा इथून काय आहे? 3. सो हे आले एकूण 3. आता एका त्रिकोणात एक आला. मग स्वतःला प्रश्न विचारा की आता पुढे जाऊन एका त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण येतात अशा डायग्राम आहेत का? एका त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण दिसत आहेत का? एका त्रिकोणात 2, हे 2 त्रिकोण आहेत. मात्र हे एका त्रिकोण, हा त्रिकोण आहे का असा? नाही, म्हणजे एका त्रिकोणात 2 नाही सापडत. हे 2 त्रिकोण आहेत, मात्र हे एका त्रिकोणात आहेत का? नाही, म्हणजे 2 नाही सापडत. म्हणून एका त्रिकोणात एक त्रिकोण असणारे 3 आले. आता पुढे एका त्रिकोणामध्ये आहेत 3 त्रिकोण. 3 म्हणजे जी डायग्राम दिलेली आहे तीच स्वतः, इट्स अ इनिशियल डायग्राम. ओके, हे लक्षात ठेवा. मी पुन्हा ड्रॉ करतोय आणि ही अशी आकृती ती फक्त एकच आहे. मग ज्यावेळेला तुम्ही ही आकृती मोजतात ना, तुम्ही बाहेरची कडा मोजलेली आहे. मग हे असं का सांगावं लागतं? इट्स अ व्हिज्युअल इफेक्ट, की तुम्हाला ते समजावं म्हणून. सो टोटल किती आलेत? सो 9 10 10 अधिक 3 हे आले टोटल. जे ट्रायंगल आहेत तुमचे हे आले तुमचे 13 हे 13 ट्रायंगल आले. पुढे शॉर्टकट नंतर बघूया, जरा एक काउंट करूया, मी सांगतो नंतर. 1 2 3. ठीक आहे. सो 1 2 आणि हा 3. 1. ओके, सो हा ट्रायंगलच आहे. ठीक आहे. सो काउंट करूया. सो काउंट करताना सेम थिंग काय करणार आहे? सगळ्यात आधी सरळ किंवा हा असा ट्रायंगल बघायचा आहे. किती आहे एकूण? ठीक आहे. सो किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे कोण आलेत? सिंगल त्रिकोण आलेत 16. आता याच्या पुढे अशी डायग्राम चेक करा बरं का, सापडते का तुम्हाला? एका त्रिकोणामध्ये एक त्रिकोण, एका त्रिकोणात एक त्रिकोण, सेम जे इथं काउंट केला, लक्षात ठेवा. सो हा बघा इकडे, हा इथून हा 1, त्याच्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा 3, ही डायग्राम 4, ही एवढी 5 आणि हा आहे 6. हे कोणाला? 6. म्हणजे अशा आकृती दिसणारे 6 आहेत. मग आता एकामध्ये एक झाल्यानंतर डायरेक्ट एकामध्ये आपल्याला मागच्या याच्यात सापडले होते 3 आणि एका याच्यात 3च असतात. ठीक आहे. सो काउंट करूया आपण. ओके, सो अशी डायग्राम बघा सापडते. सो 1 बघा, हा 1, त्याच्यानंतर इथून हा 2 आणि हा आहे 3रा, म्हणजे 3 आहेत. ओके, हे आहेत 3. सो आता एका त्रिकोणामध्ये 1 आहे, एका त्रिकोणामध्ये 3 आहे. मग आता एका त्रिकोणामध्ये काहींचं म्हणणं आहे की लॉजिक, काहींचं लॉजिक एकदमच थोडं वेगळं लागतं. एका त्रिकोणात 1, एका त्रिकोणात 3, मग एका त्रिकोणात 5, असं काही नाही, लक्षात ठेवा. एका त्रिकोणामध्ये 5ही सापडत नाही. 1 2 3 4 5, एका त्रिकोणात 5ही सापडणार नाही, लक्षात ठेवा. 6 पण नाही सापडणार. 1 2 3 4 5 6 सापडतात. सॉरी हा, 6 म्हणजे काय? तर जी डायग्राम तुम्हाला दिली आहे ती स्वतः तीच डायग्राम. सो 1 2 3. ओके, सो जी डायग्राम तुम्हाला त्यांनी दिलेली आहे तीच डायग्राम.
ओके. 1 2 3 4. सो याच्यामध्ये 1 2 3, अरे एक जास्त झालं. ओके ओके ठीक आहे. हीच डायग्राम आली. मग मी इथे आता डायग्राम न काढता लिहितो गिव्हन डायग्राम. सो गिव्हन डायग्राम जी आहे ती एक शेवटची, म्हणजे एका त्रिकोणामध्ये 1 आला, एका त्रिकोणामध्ये 3 आले, आणि एका त्रिकोणामध्ये हे 6च्या 6, हे 6च्या 6 असणारी ही आकृती कॉपी पेस्ट इथे, आणि ती स्वतः 1. सो हे किती झालेत? 6 आणि 3 9, 9 अधिक 1 10, 10 अधिक 6 किती होतात? 10 अधिक 16 किती होतात? 26. सो टोटल ट्रायंगल आले. सो टोटल ट्रायंगल आले 26. पण 26 आन्सर नाही, लक्षात ठेवा. सो काउंट करताना काहीतरी गोष्टी मिस झालेल्या आहेत. कोणती? हे 26 ट्रायंगल आपण असे काउंट केलेत की ज्यांचं तोंड हे, ज्यांचं जे डोकं आहे ते वर होतं, ज्यांचं डोकं वर होतं, जे वरच्या टोकावरती होते, हे 26 आहे. काउंट करताना याच्यामध्ये अजून काही ट्रायंगल असे आहेत की जे इनवर्ट आहेत. हे जे आहेत हा अपवर्ट आहे, अप म्हणजे ज्याचं तोंड वरती, आणि दुसरे आहेत की जे खाली डाऊनवर्ड आहे. आलं लक्षात? बघा हा दिसतोय तुम्हाला, हा एक शेप तुम्हाला कळत असेल बघा, हा इथून हा असा, हा एक आपण तो काउंट नाही करत, आणि त्याला ऍड करावा लागणार, तो एक आहे, आणि तो आहे या स्वरूपातला 1. सो टोटल किती झालेत? 26 प्लस 1 27. सो तुम्हाला एक गोष्ट कळत असणार आहे, अशा प्रकारची जर डायग्राम एक्झामला आली तर यांना काउंट करणं हे काम एक प्रकारचं हेक्टिक काम आहे जरा. सो मग याला सोपं कसं काय होईल? थोडं ऑब्झर्वेशन करा. खूप सारे बुक्स आणि खूप साऱ्या मुलांचं असं म्हणणं आहे की खूप सारे लोक असं सांगतात की एका त्रिकोणात जर 3 आले तर त्यांचा आन्सर 13, एका त्रिकोणामध्ये जर 6 आले तर त्यांचा आन्सर 27. हे असं डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ते सांगण्याच्या मागची कंडिशन सुद्धा हे करेक्ट आहे की जेणेकरून हे एक लिमिट पर्यंत पडतात, जास्त व्हरायटी नाही पडत. पण आयोगाचा काही भरोसा नाही, म्हणून आपल्याला टेक्निक माहिती असली पाहिजे. सो आता मी जी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे मित्रांनो, मला नाही वाटत ती शॉर्टकट तुम्हाला कुठे पाहायला मिळाली असणार आहे. मी तुम्हाला एवढं चॅलेंज करतो. दुसरी गोष्ट आहे की काही काही बुक्स मध्ये यांच्यासाठी सूत्र लिहिलेले आहेत. फॉर्म्युले नका वापरू, प्लीज डोंट यूज फॉर्म्युला, बिलकुल नका. सगळ्यात घाणेरडा फॉर्म्युला. आलं लक्षात? फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. आपण बघूया नेमकं लॉजिक काय लागतंय. पण हे पुसतोय मी सगळ्याच्या सगळं आता. आलं लक्षात? मला आता हे काही नकोय, हे सगळं मी पुसणार आहे. ठीक आहे, सगळं मी पुसतोय. फक्त मी इथे आन्सर लिहून ठेवतोय. या डायग्राम मध्ये एकूण आन्सर किती याचा? याच्यामध्ये आहे 13. ते विसरायला नको आपण. याच्यामध्ये आन्सर आहे किती आलेत? 27. ओके. सो चला बघा. सो डायरेक्ट काउंटिंग कसं आहे याच्यात? सो डायरेक्ट काउंटिंग आहे. काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं, हे जे डायग्राम तुम्हाला दिली या डायग्राम मध्ये बेस काउंट करायचे आधी. बेस. सो बेस 1, बेस 2, आणि बेस काय आहे? 3. बेस 1, बेस 2, बेस 3. सो 3 बेस आलेत ना, 1 2 3. सो डायरेक्ट काय करायचं? साधं सोपं सरळ 1 2 आणि 3 सलग लिहायचा आहे. 1 2 3 हा डायरेक्ट सलग लिहायचा आहे, कोणताही बदल न करता. इथपर्यंत ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा 3 आहे, तर 3च्या पुढे येतो मित्रांनो 4. 3च्या पुढे काय येतो? 4 येतो. इथे 1 2 3 आले म्हणून 3च्या पुढे 4 येतो, म्हणून त्या 3ला फक्त मी 4 ने गुणतोय. 3 चोक होतात 12. इथे 2 आहे, 2च्या पुढे येतो 3 म्हणून 2 त्रिक 6, आणि 1च्या पुढे येतो 2 म्हणून 2 1 2. आलं लक्षात? 3 चोक 12 पाडा म्हणायचं डायरेक्ट. 3 चोक 12, फक्त पुढची संख्या घेऊन. 2 त्रिक 6, 1 2 म्हणजे 2 1 2. ठीक आहे, हे टोटल बघा किती झाले. सो हे टोटल आहेत 12 आणि 6 18. 18 आणि 2 किती होतात? 20. करेक्ट आहे, हे 20 आले. प्लस आता एक महत्वाची गोष्ट आहे, लिहिताना 1 2 3 जसं लहानपणापासून लिहित आले तसंच लिहायचं. इथपर्यंत यांची ऍडिशन केली, 20 आले. पुढे आता एक काम करायचंय, खालून एक काम करायचं. खालची जी संख्या आहे ही 12 आहे. इथे कोणतीही संख्या असू द्या, इथे कोणतीही संख्या असू द्या खाली, ही संख्या जी आहे ही काय करायची? स्किप करायची. ही स्किप करायची, ही विचारात घ्यायची. आलं लक्षात? म्हणून 12 विचारात न घेता, म्हणजे 12 ही संख्या विचारातच घ्यायची नाही. पुढच्या स्टेप मध्ये 20 प्लस समथिंग करायचं. मग कोणता समथिंग? तर प्रत्येक वेळेला इच अँड एव्हरी टाइम जी बेसला आलेली जी संख्या असणार आहे तिला ऍड नाही करायचं, ती सोडून अल्टरनेट ऍड करायचं. म्हणजे काय ऍड करायचं? 6. सो 20 प्लस 6 किती होतात? 26.
आणि जे तुमचे 26 येणार आहे त्या 26चा आन्सर बघा 13. 26चे जर निम्मे कधी गेले तर आन्सर किती आला 13. ही शॉर्टकट तुम्ही कुठे शोधू शकता, तुम्ही बुक चाळू शकता, तुम्हाला ही शॉर्टकट कुठेही सापडणार नाही. सांगायला आनंद आहे की कॉन्ट जिल्ह्यामध्ये सापडेल तुम्हाला, पण एक म्हणजे गर्वाचा विषय म्हणण्यापेक्षा एक साधा सोपा सरळ मार्ग आहे. याच प्रश्नाला तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने सोडवू शकता, खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. पण कधी ज्या वेळेला तुमचं लॉजिक लागत असेल त्यावेळेला थोडा व्हिडिओ बॅक करून बघा, थोडासा व्हिडिओ बॅक करा आणि विचार करा. ज्या वेळेस मी मॅन्युअली काउंट करत होतो त्यावेळेला सिंगल त्रिकोणांची संख्या याच्यामध्ये 16 आली होती आणि याच्यामध्ये सिंगल त्रिकोणांची संख्या किती आली होती विचार करा. याच्यामध्ये आलेली होती याच्यामध्ये सिंगल त्रिकोणांची संख्या आली होती 9 आणि याच्यामध्ये आली होती 16. हे 9 आणि 16 आले कुठून? कॉमन सेन्स आहे, 3 बेस आहेत ना, मग बेस 3 आहे म्हणून 3चा वर्ग 9. इथे बेस किती आहे 1 2 3 4 म्हणून 4चा वर्ग किती आहे 16. मी तुम्हाला हेच सांगतोय, ऑब्झर्वेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न टॅकल करू शकतात. लॉजिक एका दिवसात क्रिएट नाही होणार, हळूहळू वेळ लागणार, मात्र ते डेव्हलप होणार. सो बेसिकली जावं लागणार, कागद काळे करावे लागतील. इकडे पण सेम सोप आहे. सो बेस किती आहे बेस 1 बेस 2 बेस 3 बेस 4. सो 1 2 3 4 1 2 3 4. सो काय करणार आता काही ना कळालं असणार आहे. 4 पंचे 20, 3 चौक 12, बे त्रिक 6 आणि इथे 2 1 2. यांची सरसकट काय करायची बेरीज करायची टोटल. सो 20 20 अधिक 12 32, 32 अधिक 2 34, 34 अधिक 6 40. सो 40 प्लस खालची संख्या सोडायची वरची घ्यायची, त्याच्या वरची सोडायची त्याच्या वरची घ्यायची, अल्टरनेट. ओके. सो 12 अधिक 2 किती होतात? सो 12 अधिक 2 होतात 14. सो 40 अधिक 14 होतात 54 आणि 54चे जर तुम्ही हाफ केलेत तर तुमचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आन्सर किती आलं 27. तुम्हाला एक गोष्ट जाणून आनंद होईल, आता डायरेक्ट कितीही मोठी आकृती तुम्हाला असू द्या, तुम्हाला भरपूर मोठी आकृती कोणत्याही पुस्तकात सोडवलेली सापडणार नाहीये. सो इट्स अ बेस्ट मेथड. आलं लक्षात? प्लीज सर्च करा. मी काल पण म्हणजे मागच्या लेक्चरला मी तुम्हाला बोललो होतो की ज्या ज्या वेळेला तुमचे व्हिडिओ सुरू आहेत मित्रांनो, हे व्हिडिओ फक्त एक युट्यूबच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी नाहीये, तर या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये मुलं पास कसे होतील याच्यासाठी. अशा प्रकारचे जर तुम्हाला कधी ट्रिक्स कधी मिळत कधी गेलात तर तुम्ही डेफिनेटली पास व्हाल. दुसरी गोष्ट ही डायरेक्ट शॉर्टकट नाही, ही बेसिक मधून आलेली शॉर्टकट आहे. ठीक आहे. सो आपण अजून एखादी डायग्राम घेऊया. काहींचं म्हणणं असणार की अजून एखादी डायग्राम घ्या, जरा थोडी मोठी डायग्राम घ्या, आपण बघूया येतं का. सो चेक करूया, डोंट वरी, आन्सर कुठे बघून घ्या. मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा, सापडेल तुम्हाला अशा काही. सो यस, ओके. हे जॉईन करायचंय. सॉरी, कृपा करून त्रिकोणच समजावं याला. ठीक आहे ना, त्रिकोणच समजून घ्या. ठीक, इट्स अ ट्रायंगल. मॅथ्स मध्ये सगळं काही चालतं. सो एकदम इझी, टेन्शन नाही. फक्त हा विचार करा की बेस किती. बेस 1 2 3 4 5 6 7. काय करणार? सो 1 2 3 4 5 6 7. 7 8 56, 6 7 42, 5 चौक 20, सॉरी 5 सक पाहिजे, 5 सक 30, 4 पंचे 20, 3 चौक 12, बे त्रिक 6 आणि 1 गुणिला 2 2. ओके. सो टोटल आहेत, जर टोटल मोजायचे सो बघावं लागेल ना. सो 6 2 8, 12 अधिक 6 18, 18 2 20 होतात, 20 आणि 20 40, 40 आणि 30 70, 70 आणि 40,
7 आणि 4 11, 110, 110 अधिक 50, 110 अधिक 50 किती होणार आहेत? 160, 160 आणि वरचे 2 58, सो 158. एकदा पुन्हा चेक करू द्या. सो 6 आणि 2 8, 12 अधिक 8 20, 20 आणि 20 40, 40 आणि 3 70, 70 अधिक 40 110, 110 अधिक 50, 160 आणि वरचे 2 6 आणि 2 8 चिल्लर 158 प्लस स्किप टेक स्किप टेक स्किप टेक. सो 42 ऍड करायचा, त्याच्यानंतर 20 ऍड करायचा प्लस त्याच्यानंतर 6 ऍड करायचा. ओके. सो 101 होईल. 158 मध्ये हे 2 घेतो, 158 मध्ये हे 2 घेतलेत का ते होतील 160 आणि हे 40, 226 आले. हे आन्सर याची निम्मे करावे लागते. सो 226 अपॉन 2, सो 113 इज अ करेक्ट आन्सर. कुठेही चेक करून घ्या मित्रांनो, आलं लक्षात. युट्यूब आहे, तुम्ही कुठेही चेक करा. हे शॉर्टकट तुम्हाला फक्त कॉन्झिला मध्ये सापडणार आहे. सो म्हणून सांगतोय की शॉर्टकट सांगणं अवघड नाही, मात्र बेसिक पासून सांगणं खूप क्रिटिकल गोष्टी आहेत. सो बेसिक पासून फंडे लक्षात ठेवा. हे युट्यूब चॅनल नसून हे तुमचं एक लेक्चरचा चॅनल असं म्हणू शकतात. सो आय होप सो की फंडा क्लिअर झाला असणार आहे इथपर्यंतचा. ओके. सो आज पुरतं आपण एवढं पाहणार आहोत. बाकीचे काही उदाहरणं असतील ते आपण नेक्स्ट सेशनला बघूया, पुढच्या पार्ट मध्ये बघूया. सो माझ्या तमाम मित्रांना पुन्हा एक मला आवाहन करावं असं वाटतंय की प्लीज हे व्हिडिओ तुम्हाला जितक्या मुलांना पाठवता येतील, तुमच्या ग्रुप्समध्ये जितक्या मुलांना पाठवता येतील त्यांना पाठवा, की जेणेकरून त्यांची त्या विषयाची भीती निघणार आहे. दुसरा विषय की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर इट्स ओके, नो डाऊट. पण जर रिझन देता आलं तर मला त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येतील. कारण हे जे सुरू आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे. हा सगळा फंडा तुमच्यासाठी आहे, दूरपर्यंत पोहोचता येण्यासाठी. ठीक आहे. फेसबुक पेजवरती कॉन्झिला नावाचं एक पेज मी प्रिपेअर केलंय. त्या पेजचं रिझनच त्याच्यासाठी की तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांची अडीअडचण असणार आहे, कोणताही प्रश्न असेल, तो राज्यसेवेचा असणार आहे, तो युपीएससीचा असणार आहे, तो बँकिंगचा असणार आहे, तो कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन वगैरे असू शकतो, त्याला त्या पेजवरती तुम्ही इन्सर्ट करा, त्या पेजवरती तो शेअर करा, की जेणेकरून तो बाकीच्यांना दिसणार आहे. आणि जर तो प्रश्न अति महत्वाचा असला, त्याचा आन्सर मिळणारच आहे, पण जर अति महत्वाचा असला तर त्याचा एक लेक्चर करून मी युट्यूबला टाकणार. ओके. सो थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.